चंद्रशेखर बावनकुळेंनी देवगिरी बंगल्यावरती जाऊन अजित पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी वरच्यावर तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले उपस्थित होते। या भेटीत खाते वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात न घेण्याची मागणी समितीने केली। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राठोडांना मंत्रिपद दिलं। मात्र अजून माझी लढाई संपलेली नाही, आता काय होते बघू असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना टोला लगावला। येत्या अधिवेशनात सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातले रस्ते, ड्रेनेज लाईन सोबतच प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पालिकेला 100 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। महाडिक यांनी पालिकेला भेट देऊन अधिकाऱ्यांशी विकास कामांबाबत चर्चा केली। आमचा पक्ष फोडला जाईल किंवा फुटेल असं वाटत नाही। भाजपकडे राज्यात मोठं बहुमत आहे, त्यात 10 आमदार घेऊन त्यांना काय उपयोग होणार आहे। आमचा पक्ष फोडून भाजप आणखी टीका उडवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। मतदान ईव्हीएमवर करायचं की बॅलेट पेपरवर करायचं हे ठरवण्याचा मतदारांना अधिकार असायला हवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली। निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास असायला हवा असं ते म्हणाले। मार्कडवाडीतील ईव्हीएम आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी परभणीची घटना घडवून आणल्याचा आरोप दलित नेते दीपक केदार यांनी केला। जिंतूरच्या भाजप आमदारांनी हा कट रचल्याचा आरोप दीपक केदारांनी केला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासोबतच गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या। चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयात काम करणार आहेत। ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती झाली आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला। रत्नागिरी वायू गळती प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। या संपूर्ण प्रकारात संबंधित कंपनी दोषी असल्याचं सामंत म्हणाले। नागपुरात नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटकेंचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय आदिम कृती समिती आणि हलवा समाजाच्या विविध सामाजिक संघटनांकडून हा कार्यक्रम घेण्यात आला। मुंबईच्या दादर पूर्व येथे रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर आहे, त्याला पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस पाठवली आहे। यावरून कुठे भाजपचं हिंदुत्व असा सवाल ठाकरेंनी विचारला। एक है तो सेफ हे म्हणतात, मग मंदिरं सेफ आहेत का अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। मुंबईच्या देशातील एकही हिंदू मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही असं आश्वासन भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिलं। ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तडा घालवला त्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंवरती अत्याचार झाले, मी हनुमान चालीसा पठण केली म्हणून मला जेलमध्ये टाकलं, तेव्हा ठाकरेंचं हिंदुत्व कुठे होतं असा सवाल नवनीत राणांनी उपस्थित केला। आता बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होतोय तर ठाकरे कोणत्याही रॅलीमध्ये सहभागी झाले नाहीत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका नवनीत राणांनी केली। यानंतर एक मोठी बातमी येते। मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय। एकीकडे 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गाठीभेटींना वेग आलेला आहे। नेते एकमेकांच्या भेटी गाठी घेत आहेत। मंत्रिमंडळ विस्तारावरनं आणि खाते वाटपावरनं अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। चंद्रशेखर बावनकुळेंनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची काल भेट घेतली। त्यानंतर सागर निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा केली आणि या बैठकीनंतर बावनकुळेंनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली। यावेळी वर्षावरती तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे। या भेटीमध्ये खाते वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। मंत्रिमंडळ विस्ताराआधी काल काही नेत्यांच्या महत्त्वाच्या या भेटीगाठी झाल्या। अजित पवार आणि बावनकुळेंची भेट झाली। त्याचसोबत
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली. मात्र मंत्रिमंडळ वाटपावरनं अजूनही रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असं सांगितलं जात होतं. मात्र आता 15 तारखेला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती समोर आली आहे. सागरवरच्या बैठकीनंतर बावनकुळे यांची भेट ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील झाली. मंत्रिमंडळ विस्ताराआधी काल मोठ्या गाठीभेटींना वेग आलेला होता. मंत्रिमंडळ वाटपावरनं खाते वाटपावरनं अजूनही महायुतीमध्ये रस्सीखेच आहे असं कळतंय. आधी बावनकुळेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर सागरवरती जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. तर सागरवरच्या बैठकीनंतर बावनकुळे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देखील गेले होते. म्हणजे बावनकुळे यांनी या महायुतीच्या तीनही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. आधी अजित पवार, मग देवेंद्र फडणवीस आणि मग एकनाथ शिंदे. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटपात किंवा खाते वाटपामध्ये महायुतीत अजूनही रस्सीखेच असल्याचं दिसतंय. या सगळ्या घडामोडी कालच्या दिवसभरात घडलेल्या आहेत. आता आज देखील यावरती खलबतं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सुद्धा आपलं लक्ष असेल मुंबईमध्ये कोणते कोणते नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि त्याचसोबत 15 तारखेला नागपुरात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलं जात आहे त्याकडे देखील आपलं लक्ष असेल. राज ठाकरेंनी पुण्यातल्या नेत्यांना महानगरपालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत. पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाचा डासांनीच विळखा घातल्यामुळे सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलंय. अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे. नवीन हजेरी प्रणालीसाठी 69,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. लोकलच्या तीनही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं 2 कंपन्यांची निगडीत 19 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी 3 कोटी 40 लाख मूल्याचे सोन्याचे बार आणि 46 काही रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली आहे. बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध संधींचं दालन मुंबई विद्यापीठात खुलं करण्यात येणार आहे आणि त्यासाठी दुहेरी पदवी, सहपदवी आणि द्विनी पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. नव्या वर्षात जे रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जेतील अध्यापकांना दिलं जातंय. त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातोय. आरोग्य विभागाकडनं सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातनं औषधी नमुने NABL नामांकन असलेल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवली जातात. तोपर्यंत औषधी क्वारंटाईन केली जातात. मात्र मराठवाड्यात NABL नामांकन असलेल्या लॅबच नसल्यामुळे मुंबईसोबतच अन्य राज्यातील लॅबवरती विसंबून राहावं लागतंय. राज्यातील बाजारामध्ये मक्याची लोकल, लाल, हायब्रिड आणि पिवळी अशा वाणांची आवक झाली. जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली. तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1,900 रुपयांपासून 3,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 1000 तर नाशिक जिल्ह्यामध्ये 55,000 आणि अहमदनगर बाजारामध्ये 35,000 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2,400 रुपयांपासून ते सरासरी 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागामध्ये सर्वाधिक 67% वाढ नोंदवण्यात आली आहे. याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली. यात सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. पुणे महानगरपालिकेच्या पादचारी दिनानिमित्तानं लक्ष्मी रस्त्यानं 1 दिवस वाहनांपासून मोकळा श्वास घेतल्यानंतर रस्त्यावरती पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्यात. पादचारी दिनाचे सोपस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पदपथांचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याचं चित्र दिसलं. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा मुस्लिम समाजानं देखील निषेध केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात जाहीर निषेधाचे फलक लावण्यात आले.
भडगावमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेकडनं पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कुर्ला बस अपघाताच्या निषेधार्थ भीम आर्मीकडनं कुर्ला बेस्ट आगारात आंदोलन करण्यात आलं. या घटनेला जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. भुसावळमध्ये संविधान आर्मीकडनं ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी ईव्हीएमची होळी करत बॅलेट पेपरवरतीच मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. शिक्षक साजिद अली हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मोका न्यायालयानं 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये साजिद अली यांची हत्या करण्यात आली होती. परभणीत पुन्हा एकदा अफवा पसरल्यानं बाजारपेठेत तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली. दरम्यान अफवांवरती विश्वास ठेवू नका, काही वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन पोलिसांनी केलं. परभणी घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपर गावात निषेध मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडीकडनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणी घटनेतील आरोपींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात समतेचं निळं वादळ या संघटनांकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. घटनेतील आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जळगावच्या 40 गावात आंबेडकरी अनुयायांकडनं तहसीलदारांसोबतच पोलिसांना निवेदन देण्यात आलं. परभणीतील घटनेच्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये भीमसैनिकांकडनं शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येत परभणीतील घटनेचा निषेध केला. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या बिलोलीमध्ये विविध संघटनांकडनं बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत घटनेचा निषेध करण्यात आला. रिलायन्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षण व्यापक करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रायते इथे 24 अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांचं उद्घाटन करण्यात आलं. परभणी शहरातील हिंसाचार प्रकरणात 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी तोडफोड आणि नुकसानीचे प्रकार घडलेत. यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. वाळूज ते पंढरपूर दरम्यान रिक्षानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे. स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्यामुळे कामगारांसाठी रिक्षा हा एकमेव आणि सोयीचा पर्याय आहे. मात्र आता रिक्षाची भाडेवाढ दुप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे. रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून शासनानं साखरच दिली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून साखरच मिळालेली नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरती अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या सहाय्यानं घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं दिली आहे. एसटीचा प्रवास सुखकर होत असताना आता इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या शिवाई बसला प्रवाशांची पसंती मिळते आहे. पनवेल आगाराची एकही शिवाई बस धावत नाहीये. त्यामुळे पुणे, ठाणे आणि कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना किती दिवस शिवाईची प्रतीक्षा करावी लागणार आहे असा सवाल प्रवासी विचारतायत. बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या स्वमालकीच्या केवळ 1000 बसेसच उरल्या आहेत. त्यामुळे बेस्टमधील गैरव्यवस्थापन आणि उपक्रम डबघाईला येण्यास उपक्रमासोबतच पालिका प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याची टीका बेस्ट बचाव समितीचे शशांक राव यांनी केली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरनं सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे. कारण काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कांद्याला प्रति क्विंटल 5 ते 5.5 हजारांपर्यंत मिळणारा दर तब्बल 1000 रुपयानं कमी झालाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 452 गाड्या कांदा आला होता आणि एकूण 45,237 क्विंटलमधील अवघ्या 5 क्विंटल कांद्याला 5,400 रुपयांचा दर मिळालाय.